नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत पातोडीची भाजी। त्यासाठी मी घेतले 2 कांदे उभे चिरून, थोडंसं अद्रक लसूण आणि 1 टमाटो। आता हे कांदे आपल्याला ताव्यावरती थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत। ताव्यावरती आपण कांदा टाकलेला आहे आणि त्यावर आता थोडंसं तेल टाकत आहे आणि छान लालसर असा हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आपला कांदा छान लालसर भाजला गेलेला आहे। आता हा मिक्सरच्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायचा आहे। मिक्सरच्या भांड्यात आपण कांदा काढून घेतलेला आहे। आता यातच आपल्याला अद्रक आणि लसूण घालायचे आणि थोडीशी कोथिंबीर। याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। आपलं वाटण बारीक करून झालेलं आहे। आता यात आपल्याला आपण एक चिरलेला बारीक टोमॅटो होता तो घालायचा आहे आणि परत एकदा मिक्सरमधून हे सगळं वाटण बारीक करून घ्यायचं आहे। आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यात आता एक 4 ते 5 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे। हे तेल गरम झालं की यात आपल्याला आपण केलेलं वाटण घालायचं आहे। आपलं तेल गरम झालेलं आहे। त्यात आता आपण हे तयार केलेलं वाटण आपण घालून घेऊ। हे मंद आचेवर छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत आता आपण पातोडीची तयारी करून घेऊया। पातोडीसाठी आपल्याला आता एक 4 ते 5 चमचे बेसन घ्यायचं आहे। त्यात आपल्याला थोडीशी हळद, थोडंसं तिखट, थोडेसे धनेपूड आणि थोडंसं जिरं आणि थोडासा ओवा घालून घ्यायचा आहे आणि तसंच चवीपुरतं मीठ। आता हे सगळं साहित्य आपल्याला भिजवून घ्यायचं। यात थोडंच पाणी टाकायचं। बेसनाला जास्त पाणी लागत नाही भिजवायला। जास्त पाणी पडलं तर ते आपलं पतलं होऊन जाते, म्हणून थोडं किंचित असं पाणी टाकायचं आणि ते भिजवून घ्यायचं। अशा पद्धतीने थोडं पाणी टाकून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। छान असा आपला गोळा तयार झाला पाहिजे बेसनाचा। पहा, छान असा आपण बेसनाचा गोळा बनवून घेतलेला आहे। आता हा आपल्याला गव्हाचं पीठ लावून लाटून घ्यायचा आहे आणि गव्हाचं पीठ लावलेलं आहे आणि याची छान अशी पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला। पहा, छान अशी पातळसर पोळी आपण लाटून घेतलेली आहे। आता ही पोळी आपल्याला कट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण आपल्या पातोड्या कट करून घेतलेल्या आहेत। आता पहा, आपला मसालाही छानपैकी असा भाजला गेलेला आहे। याला छान असं तेल पण सुटलेलं आहे। आता यात आपल्याला घालायचे आहेत मसाले। यात आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे, थोडीशी हळद, 2 चमचे तिखट, 2 चमचे धनेपूड आणि 2 ते 2.5 चमचे गरम मसाला। हा गरम मसाला मी स्वतः घरी तयार केलेला आहे। याची रेसिपी नक्कीच तुम्हाला मी नंतर शेअर करेन।
आता हे सगळे मसाले छानपैकी असे भाजून घ्यायचे आहेत. पहा छान असं तेल सुटलेलं आहे. आता यात आपण घालत आहे थोडीशी कसुरी मेथी. ती हातावरती मी थोडीशी चोळून घेतली आणि मग यात टाकली आहे. आता यात घालायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी. पाण्याला छान थोडंसं उकळी आल्यानंतर अजून थोडंसं पाणी आपल्याला यात घालायचं आहे. पहा छान असं तेल सुटलेलं आहे. यात आता आपल्याला थोडंसं पाणी अजून घालायचं आहे. या पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला यात चवीपुरतं मीठ आणि आपण तयार केलेली पातोडी यात आपल्याला सोडायची आहे. यात आपण आता घालत आहोत मीठ. साधारणतः 2 ते 2.5 चमचे मीठ घातलेलं आहे मी. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. पहा मसाल्याला छान अशी उकळी सुटलेली आहे. त्यात आपण केलेल्या पातोडीचे तुकडे आपण एक एक करून सोडत आहे. आता ह्या वेळेला गॅस थोडासा बारीक करून घ्यायचा आहे. थोड्याशा मंद आचेवर ह्या पातोड्या आपल्याला शिजू द्यायच्या आहे. आपण पातोड्या बारीक मुद्दाम कापल्या कारण त्या शिजल्यानंतर त्यांचा आकार मोठा होतो. सगळ्या पातोड्या अशा पद्धतीने आपल्याला यात सोडायच्या आहेत आणि एक 4 ते 5 मिनिटं ह्या पातोड्या आपल्याला मसाल्यामध्ये शिजू द्यायच्या आहेत. पहा आपल्या भाजीला छानपैकी अशी उकळी आलेली आहे आणि सगळ्या पातोड्या वर तरंगत आहेत. पातोड्या वर तरंगत आहे म्हणजे आपण समजून जायचं की आपल्या पातोड्या छान अशा शिजलेल्या आहेत. पहा एक पातोडी मी तुम्हाला तोडून दाखवते. अजिबात चमच्याला चिपकत नाही आहे म्हणजे आपली पातोडी झालेली आहे. आपली ही भाजी रेडी आहे. आता वरून आपल्याला टाकायचा आहे थोडासा सांबार. माझी पातोडीची भाजी बनवायची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.